पवन पुत्र हनुमान की जय। भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव सुंदर अशा पद्धतीने आपण काल साजरा केला। श्रीमती हरिभक्तपरायण श्रीमती रंजनाताई किशनराव गोते यांच्या अमृत महोत्सवानिमित्त 78व्या वाढदिवसानिमित्त चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ या त्रिवेणी संगमामध्ये आपण सगळे सुस्नात होत आहोत। आज आपला कथेचा शेवटचा दिवस आहे, पहिलं सत्र। या निमित्तानं एक पुष्पांजली आईंच्या चरणी समर्पित करण्याकरता आईवरचं एक सुंदर असं गीत आमची गायक मंडळी गाते। आईवर आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन दिला
बिहारी लाल की जय। भगवान परमात्म्याने करुणा काय असते हे लोकांना समजावं म्हणून भगवान परमात्मा आईच्या रूपाने या ठिकाणी अवतरित झाला। सर्वांच्या ज्या माता आहेत भगवंताची करुणाच प्रत्यक्ष अवतरित झाली त्या मातेच्या रूपानं। सर्वांना कल्पना आहे, आम्हाला शाळेमध्ये एक धडा होता दिनूचं बिल। एक वेळ दिनू रुसला आणि त्या ठिकाणी त्यांनी एक बिल बनवलं। जे काही रोज ते त्या ठिकाणी तो काम करायचा, कमवायचा, खर्च करायचा, कुटुंबाकरता आई वडिलांकरता खर्च केलेला याचं बिलच बनवलं आणि त्या ठिकाणी ते बिल आई जिथं झोपत होती तिच्या उशाला ठेवलं। एवढं मला तू त्या ठिकाणी देणं लागते म्हणून। वास्तविक पाहता हे दिनूचं अज्ञान आहे। ज्या वेळेला आईनं ते वाचलं आई काही बोलली नाही। तिनं जर तिचं बिल वसूल करायचं ठरवलं दिनूकडून तर दिनू बिल पेड करू शकतो का आईचं? 9 महिने 9 दिवस पोटामध्ये दिनूला वागवलं। किती रक्कम लिहावी लागेल आईला? रक्ताचं पाणी केलं, त्याला वाढवलं, नाही रक्ताचंच रूपांतर दुधामध्ये होत असतं। किती कोटी बिल लिहावं लागेल? दिनूचं बिल कुठं आहे? कुठं बसल हे? त्याला नंतर पश्चाताप झाला। तसं आपल्या लक्षामध्ये असायला पाहिजे की श्री गुरु आणि आई ही प्रत्यक्ष करुणेची मूर्ती भगवान परमात्म्याची आहे। या निमित्तानं हा सोहळा जागृती परिवारानं आयोजित केलेला आहे। सामान्य नाही ही गोष्ट। त्या दिवशीच मी बोलून गेलो की अनेक पैशावाले मंडळी आहेत, धनदानगी मंडळी आहेत, परंतु आई वडिलांच्या सेवेकरता ते खर्च करण्या इतकं दानत नाही। संतांच्या सेवेमध्ये ते खर्च करण्याची दानत त्यांच्या ठिकाणी नाही। समाजाच्या सेवेकरता खर्च करण्याची दानत त्यांच्या ठिकाणी नाही। आजचा आपल्या कथेचा शेवटचा दिवस आहे म्हणून एक आईच्या चरणी हे पुष्प आमच्या सर्वांच्या तर्फे अर्पण करण्याकरता ही 2 गीतं त्या ठिकाणी आमच्या गायक मंडळींनी आणि साक्षीताईंनी म्हटली, त्याबद्दल त्यांना आपण टाळ्यांच्या गजरामध्ये खूपच सुंदर, खूपच सुंदर। आपला कृष्ण जन्माचा प्रसंग काल आपण पाहिला। कृष्ण जन्म मोठ्या थाटामाटामध्ये त्या ठिकाणी साजरा झाला। त्या कृष्ण भगवंताच्या लीलेमध्ये एक लीला आली। भगवान शंकर त्या ठिकाणी गोकुळामध्ये आले त्याच्या भेटीकरता, दर्शनाकरता। शंकराने त्या ठिकाणी शंकरांना म्हटलं की बाळकृष्ण जर माझ्या कडेवर येईल तर मोठा आनंद होईल। शिवजी म्हणू लागले, तुम्ही बाळाचं भविष्य विचारताना जर तुम्ही त्याला माझ्याजवळ जर द्याल तर मी त्याच्या हस्तरेखा बघून चांगल्या पाहू शकेन, दुरून मला पाहता येणार नाही। त्याला आलिंगन द्यायचं होतं, जवळ घ्यायचं होतं। शिव भगवंतांना कृष्णाला जवळ घ्यायचं होतं। या दृष्टिकोनातून त्याने ती युक्ती केलेली आहे। यशोदेने त्या बाळकृष्णाला शंकराच्या मांडीवर बसवलं तर शंकर समाधीमध्येच मग्न झाले। कारण गोष्टी अद्वैतात होत नसतात। गोष्टी होण्याकरता, संवाद होण्याकरता काय लागतं? मला प्रश्न पडतो, द्वैतामध्ये गोष्टी होऊ शकतील? अद्वैतात तर गोष्ट होऊ शकणार नाही, पण द्वैतात सुद्धा होऊ शकणार नाही। द्वैतामध्ये प्रेम असतं का? द्वैतामध्ये प्रेम असतं का? नाही, द्वैतामध्ये प्रेमच नाही। आणि अद्वैतामध्ये ते एकरूप होऊन जातात। मग संवाद कुठे होणार सांगा मला? तर त्याच्या बाउंड्रीवर होणार। ज्याने ती एकरूपता साधलेली आहे ती प्रेमाची आणि आपलं वृत्ती त्या भावामध्ये पूर्णपणे लीनही होऊन देत नाही, राखून ठेवतो, थोडीशी यत्किंचित राखून ठेवतो आणि तिला अद्वैताकडं द्वैताकडं दोन्हीकडे जाऊ देत नाही। मध्यभागी तो त्या ठिकाणी ठेवून आणि त्या ठिकाणी हा आनंद घेत असतो संवादाचा।
कथा सुद्धा त्याच पद्धतीनं तोच आनंद देते. द्वैतामध्येही वृत्तीला जाऊ देत नाही आणि अद्वैताशी एकरूप होऊन देत नाही. म्हणून तर राधेच्या नावाचा उल्लेख शुकमुनींनी अजिबात केला नाही. कारण राधा ही त्यांची गुरु आहे आणि तिचं नुसतं स्मरण केलं, उच्चारण जरी केलं तरीही त्या ठिकाणी शुकमुनींना समाधी लागायची. त्यांना प्रश्न पडला, जर आपण त्या ठिकाणी श्रीगुरूचं स्मरण करून आपल्याला जर समाधी लागली तर माझ्या समोर बसलेल्या या राजा परीक्षितीचं काय होईल? मुख्य विषय त्याला त्याचा भाव प्रदर्शित करायचा नाही. त्याची जबाबदारी ही आपल्या भावापेक्षाही श्रेष्ठ आहे. वाक्याने सुद्धा हे ध्यानात ठेवलं पाहिजे. माझी जबाबदारी काय आहे? शुकमुनींनी आपली जबाबदारी जाणली. जर का इथे 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीच्या देहाला मृत्यू येणार आहे आणि मी जर माझ्या गुरुचं चिंतन करत समाधीमध्ये गेलो तर याचा उद्धार होणार नाही. आणि कलियुगामधले लोक पुढे म्हणतील, शुकमुनी सारख्या साधूच्या सान्निध्यामध्ये जाऊन सुद्धा परीक्षिती सारखा जीव उद्धरला नाही, संतांवर कोणाचा विश्वास राहणार नाही. आपल्या आनंदाला त्या ठिकाणी आपण त्यांनी दाबून ठेवलं आणि राजा परीक्षितीला उपदेश केला. गोष्टी या द्वैतामध्येही नाही आणि अद्वैतामध्येही होत नाही. यशोदेनं बाळकृष्णाला शंकराच्या मांडीवर बसवलं. शंकर तर समाधीस्थच झाले. जेव्हा हरी आणि हर एक होतात तिथे कोण कोणाला बोलेल? दोन्ही वेगळे नाहीतच. आपण जर पंढरपूरला गेलात आणि पांडुरंगाला स्नान घालताना जर आपण पाहिलं तर त्याच्या मस्तकावरती शंकराची पिंड आहे आणि भगवान महाविष्णूच्या चरणापासून निघालेली गंगा भगवान शंकरानं आपल्या मस्तकावर धारण केलेली आहे. म्हणून या दोघांमध्ये भेदच नाही. भेदकासी नाड एक वेलांटीच आड. हरी आणि हर ही वेलांटी फक्त आड आहे, नाही तर हर दोन्ही पण काय आहे? एकच आहे. हरी हर वेलांटी काढले तर हर हर दोन्ही एकच होत आहेत. तिथं कोणी कोणाशी बोलेल? शंकर यशोदेला म्हणतात, माते तुझा मुलगा पुढे सम्राट होणार आहे, हस्तरेषा पाहून सांगितलं. तेवढ्यामध्ये नंद तिथे आले आणि भगवान शंकराचा जय जयकार झाला. बालकृष्णाला हृदयामध्ये धारण करून भगवान शंकर त्या ठिकाणी कैलासाला निघून गेले. भगवान शंकराला तो जो आनंद त्या ठिकाणी मिळवायचा होता तो मिळवून त्या ठिकाणी निघून गेले. पुढे पुतनीची कथा येते. ज्या वेळेला त्या आकाशवाणी सांगितलं, हातामधून ती मुलगी निष्ठून ज्या वेळेला गेली, ती अष्टभुजा देवीचं रूप तिने धारण केलं. त्या मायेनं, योगमायेनं, तुझं लागी वधी उपजला मजाधी हे सांगितल्यानंतर कुठे जन्माला आला असेल तो आपल्याला मारणारा. मग त्याने असं युक्ती केली की 7 दिवसाच्या 8 दिवसाच्या आतमध्ये आपल्या राज्यामध्ये जेवढी मुलं जन्माला आली असतील तेवढी मारून टाकायची. पुतनेनं विडा उचलला. सुंदर अशा एका स्त्रीचं, ही राक्षसी होती पण सुंदर अशा एका स्त्रीचं रूप धारण केलं आणि गोकुळामध्ये प्रवेश केला. लगा के कजरा पहन के साड़ी चाल चले मतवाली पुतना आ गई है, पुतना आ गई है. लगा के गजरा पहन के साड़ी चाल चले मतवाली पुतना आ गई है, पुतना आ गई है, पुतना आ गई है, पुतना आ गई है. लगा के गजरा लगा के गजरा पहन के साड़ी चले मतवाली पुतना आ गई है,
आणि गोकुळामध्ये आली. ज्या ज्या घरामध्ये ही मुलं जन्माला आली होती 8-8 दिवसाची, कोणत्या ना कोणत्या रूपाने त्या ठिकाणी जाऊन, अदृश्य रूपाने जाऊन त्या बालकांना विषानं स्तनपान भरून आलेली होती. त्या मुलांना पाजायचं, ती विष पाजून त्या मुलांना मारून टाकायची. हाहाकार माजला गोकुळामध्ये. पटापट पोरं मरायला लागली. कोणता आजाराला काही कळायला तयार नाही. आणि हीच पुतना ज्या वेळेला नंदाच्या वाड्यावरती आल्यानंतर त्या ठिकाणी यशोदा मैयाला त्या ठिकाणी आवाज दिला, घरामध्ये कोणी आहे का मैया? मैया पाहतच राहिली. जान ना पहचान मै तेरा मेहमान. कोण आहे म्हणजे ओळखलं नाही ना, काय नाही. हा कशी ओळखशील तू? गरीबाची ओळख नाही ठेवणार. अगं तुम्हाला ओळखलं नाही, मी तुला माता सांगते, माझी ओळख सांगते. मेरा नाम है चमेली, मैं हूँ आनन अलबेली, चली आए मैं अकेली बनाने से. मेरा नाम है चमेली, मैं हूँ आनन अलबेली, चली आए मैं अकेली बनाने से. यशोदा मैया बोलो, जरा दरवाजा तो खोलो. यशोदा मैया बोलो, तो बोलो. खड़ी हूँ मैं दरवाजे पे बड़ी देर से, खड़ी हूँ मैं दरवाजे पे बड़ी देर से, खड़ी हूँ मैं दरवाजे पे बड़ी देर से. तिने सांगितलं माझं नाव चमेली आहे. तिला काहीतरी झोपून आपलं, मी तुझ्या जावच्या नंदाच्या सुनाची सासू आहे. तिथं घर चक्कर आल्यासारखंच वाटलं. म्हणजे आता कुठं जोडाजोडी करीत बसताय एवढं मोठं नातं. एक साडी जाईल आणि एक ब्लाऊज पीस जाईल, याच्यापेक्षा दुसरं काय. पण नको, हार्ट अटॅक नको, डोक्याला छीन नको. हे नातं जोडायचं एवढं कुठून? मग तिनं त्या ठिकाणी बरं ये म्हणजे बस स्वागत केलं तिचं. आणि पुन्हा आपल्या कामाला लागली. म्हणजे अरे तुला मुलगा झालाय, लाला झालाय, मला बघू दे ना. नाही आताच त्याला ना न्हावून वाकून झोपवलंय पाळण्यामध्ये. देवानं विचार केला, म्हणला बोनीचं गिरायक आहे, बोनी नीट झाली तर धंदा होईल. आपण ज्या धंद्या करता आलोय, कशा करता आले होते, कशा काय धंदा करायचा होता? घेऊनिया चक्र गदा भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी संहारी, हाची धंदा करीतो. आपलं बोनीची गिराईक जायला नको. बोनी झाली तर धंदा बरोबर होईल. कृष्ण कन्हैयानं रडायला सुरुवात केली पाळण्यामध्ये. आणि ही लापाटच असते ती अशी, ती उठली लापाटासारखी आपली. मैयाला म्हणते खोटं बोलते, खोटारडे, अजून तर कन्हैया जागा आहे, अजून झोपला नाही. आणि काही लगेच त्याला घेतलं, उचललं आणि आपल्या मांडीवरती घेतलं, भिंतीकडे पाठ फिरवली आणि त्याला दुग्धपान करायला सुरुवात केली. पहिल्यांदा असा कृष्ण टळ पाहतोय. ती बी त्याच्या रूपाकडे पाहून भारावून गेली. एकमेकाकडे एकमेक जण पाहत आहे. कन्हैया म्हटला छोट्या खालच्या आवाजामध्ये, पुतना मावशीला, मावशी
जोपर्यंत माझे डोळे मिटत नाही तोपर्यंत तुझा प्राण चालणार आहे. एकदा मी का डोळे मिटून स्तनपानाला सुरुवात केली तर तुझं काम संपलंच. आणि त्यानंतर भगवान परमात्माने 5 हॉर्सपॉवरचं इंजिन लावल्यासारखं ओढायला सुरुवात केली. पहिल्यांदा सगळं त्या ठिकाणी विष ओढलं, त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी दूध ओढलं, त्यानंतर मांस ओढलं, हाडं हस्तिगत असणारा प्राण बी ओढला. हीच साधकाची पहिल्यांदा जी अवस्था होत असते नाशी, तर त्याच्या शरीर शुद्धी होत असते त्या नामाने, सूक्ष्म देहाची शुद्धी होत असते, चित्ताची शुद्धी होत असते. म्हणून ते असं छटपटत असतं इकडून तिकडं, त्या सगळी शुद्धी होत असते. त्यातले पुतना बाहेर निघत असते. पुतना म्हणजे वासना. वासना वढाळ गाई गड्यानो, वासना वढाळ गाई, वासना वढाळ गाई गड्यानो, वासना वढाळ गाई, गाई गड्यानो, वासना वढाळ गाई, चित्त हाणून बोलवा पायी, चित्त हाणून बोलवा पायी, वासना वढाळ गाई गड्यानो, वासना वढाळ वासनेच्या संगी नको जाऊ मना, पाहत्या रावणा काय झाले. वासनेच्या संगी नको जाऊ मना, इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, वासनेच्या संगे नको जाऊ मना. मोहिनीच्या संगे भस्मासुर गेला, वाली मुकला रामबाणी. एवढ्यांचा इतिहास दिलाय बघा अभंगामध्ये. चांगदेव महाराजांचा अभंग आहे बरं का. पण सोपी युक्ती आहे संतांनी आम्हाला सांगितली. संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज, एवढा सोपा उपाय. संत चरण रज म्हणजे संताकडून आलेला, परंपरेनं आलेले जे नाम आहे, बोध आहे, त्या बोधाच्या योगानं एक देह वासना आहे. पहिले हिनच जास्त नडवलेली, मी देह आहे, ही जी आहे ही वासना, ही देह वासना, ती संपली की शास्त्र वासना तयार होते. शास्त्राची वासना सुद्धा जास्त गरीबी नाही बरं का. शास्त्राभ्यासामध्ये पंडित होत जातो तो, परंतु कारणापुरतं, कार्यापुरतं शास्त्राची माहिती असायला पाहिजे, जास्त नको. शास्त्र वासना ही सुद्धा बाधक आहे भगवंताच्या भक्तीमध्ये. आणि तिसरी लोकवासना, विचारूच नका. माझं नाव नाही घेतलं, माझा सत्कार नाही केला, ही लोकवासना. लौकिकालाच भुलून जातात. या तिन्ही ज्या वासना आहेत त्याच्यात मुख्य जी आहे देह वासना, नंतर पुढे शास्त्र वासना, लोकवासना. ही पुतना तुमच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये जो कृष्ण सद्गुरूच्या कृपेने अवताराला आलाय, जन्माला आलाय ना, ते तत्व त्याला नाश करण्याचा ही राक्षसी वृत्ती काम करत असतात. पहिली ती पुतना येते आणि तीच त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी नष्ट करण्याचा प्रयत्न करते. पण भगवान परमात्म्यानं मात्र संपूर्णपणे त्या ठिकाणी, आणि मग ती आपल्या मूळ रूपामध्ये प्रगट झाली, राक्षस रूपामध्ये. ते मोठं धड त्या ठिकाणी पडलं. मला सांगा की त्यात वर्णन असं केलेलं आहे, 12 कोस लांबरुंद असं तिचं धड, त्याचं धड पडलं होतं. आणि गोकुळाची तर तेवढा परीघ नाही. हे गोकुळ वाचलं कसं? तर ती पुतना म्हणजे वासना आहे, रूपक आहे त्या ठिकाणी केलेलं. 12-16 जणी हरिसिनी नती मनोनी फिरती रात्रंदिवस. आणि याच्यामध्ये ही वासना सांभाळायची. शेवटच्या देहातून प्राण जाताना जी वासना होईल त्यानुसार आपल्याला जन्म घ्यावा लागणार. याकरता वासना इथेच आपल्याला हरिरूप करायची.
हा पुतणीचा वध आहे. आपल्या हृदयामध्ये जे तत्व श्रीगुरूने जागृत केलं, ह्या राक्षसांपासून आपल्याला वाचवायचंय. दुसरा त्या ठिकाणी आला तो महाबळ दैत्य. हा महाबळ दैत्य कोण? जशी वासना आपण लक्षामध्ये घेतली तर महाबळ दैत्य कोणता? ही शास्त्र वासना. महाबळ दैत्य म्हणजे त्या ठिकाणी एका ब्राह्मणाचं रूप घेऊन त्या ठिकाणी आला. तिला ज्या वेळेला त्या ठिकाणी तुकडे तुकडे करून तिची चिता रचली आणि तिला पेटवलं गोकुळवासियांनी. त्याचा धूर मथुरेपर्यंत गेला. मथुरा एका बाजूला, वृंदावन हे गोकुळ एका बाजूला, फक्त यमुनामध्ये आहे. तो धूर तिथपर्यंत गेल्यानंतर कंसाच्या लक्षात आलं, मावशी गेली. तद्धाम परमम मम. महाबळ दैत्य सांगत होता, मी म्हणत होतो हे स्त्रीचं काम नाही, मला पाठवा. तर तुम्ही ऐकलं नाही म्हणले, घालवले की नाही मावशी म्हणले हाताने. आता मी जातो. या दैत्यानं एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि त्या ठिकाणी नंदाच्या वाड्यावरती आला. गेल्याबरोबर मैयानं त्या ठिकाणी त्याच्या अगोदर आपल्या मुलाचं नामकरण सोहळा करायचा म्हणून नंदराजानं नंद उत्सव साजरा केला. आणि त्या ठिकाणी नंदराजांना फक्त माहिती हा मुलगा वसुदेवाचा आहे आणि याचं नामकरण करायला पुरोहित जो पाहिजे तो वसुदेवाचा, जो कुल परंपरेनं पुरोहित आहे तो गर्गमुनी आहे. त्यांना जर आपण उघडपणे मोठा उत्सव साजरा केला आणि गर्गमुनी यांची त्या ठिकाणी पुरोहित नंदाचे नसताना कशाला आणलं, तर त्याची ती बातमी कंसापर्यंत जाईल आणि त्याला संशय निर्माण होईल. म्हणून रात्रीच्या वेळेला त्यांच्या गायीच्या गोठ्यामध्ये गर्गमुनींना पाचारण करून तिथे नामकरण विधी सोहळा पार पाडला. गर्गमुनींना किती ज्ञान आहे हे पाहण्याकरता, परीक्षा पाहण्याकरता यशोदा मैयाने एक युक्ती केली. आपला मुलगा रोहिणीकडे दिला, कृष्णाला रोहिणीच्या मांडीवर दिलं आणि तिचा मुलगा बलराम त्याला आपल्या मांडीवर घेतलं आणि समोर बसले. पण खरंच त्रिकाल ज्ञानी होती. गर्गमुनींनी सांगितलं, मैया तुमच्या मांडीवर असणारा बलराम हा शेषाचा अवतार आहे आणि रोहिणीच्या मांडीवर असणारा हा कृष्ण महाविष्णूचा अवतार आहे. बरोबर ओळखलं. त्यानंतर त्यांचं त्या ठिकाणी संपूर्ण जातक वर्णन नामकरण सोहळा त्या ठिकाणी त्या ठिकाणी गर्गमुनी करू लागले. तत्पूर्वी त्या ठिकाणी काही क्रियाकर्म सत्कर्माचं करत असताना आणि त्याला नैवेद्य दाखवला आणि आता भोजन करायचंय. स्वतःच्या हाताने त्यांनी सोहळ्यामध्ये स्वयंपाक केला मटेरियल घेऊन गर्गमुनींनी आणि ताट वाढून घेतलं. मैया समोर कृष्णाला आपल्या मांडीवर घेऊन बसलेली असताना याने डोळे मिटून त्या ठिकाणी आवाहन केलं मंत्र म्हणून. आता जेवायला सुरुवात करायची. डोळे मिटले. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर् ब्रह्मग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैवतेन गन्तव्य ब्रह्म कर्म समाधिना. ओम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितं प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधं. कुंडलीक वरदे हरिविठ्ठल एवढं म्हणेपर्यंत डोळे मिटलेले होते. तेवढ्या वेळात तर लालानी त्या ठिकाणावरून बऱ्याच अंतरावरती बसलेला असताना तिथून हात पोचून आणि खायला सुरुवात केली. त्याचे हात काय लय वरपर्यंत पोचलेले आहेत, त्याचे हात साधे नाहीत. आणि पुन्हा त्याने डोळे उघडले. मैया सुद्धा आपली विचारात मग्न होती आणि काय घडलं त्यांनी पाहिलं. अरे रे मैया, आता मी हा प्रसाद खाऊ शकत नाही, पुन्हा स्वयंपाक करावा लागल. हे बालकांनी हे विटाळवलं अन्न. पुन्हा स्वयंपाक मटेरियल घेतलं, पुन्हा स्वयंपाक केला, पुन्हा त्या पद्धतीनं मंत्र म्हणताना डोळे मिटले. पुन्हा तेच गोष्ट. शहाण्या माणसांना सांगावं लागत नाही. दोनदा घडल्यानंतर तिसऱ्यांदा विचार केला गर्गमुनींनी. अरे रे, अंतर्ज्ञानानं पाहिलं तर हा कृष्ण भगवंताने विश्वरूपच दाखवलं त्याला त्याच्या अंतःकरणामध्ये. मग त्याच्या लक्षात आलं की हा दुसरा तिसरा कोणी बालक नसून हा प्रत्यक्ष महाविष्णू आहे. महाबळ भट्टाने आल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा चांगला थाट केला. बसायला पाठ, मागे टेकायला पाठ, पोथी ठेवायला पाठ, उदबत्त्यांचा घमघमाट असा था त्याचा थाट. आणि त्यांनी ते जातक वर्णन करायला कृष्णाची सुरुवात केली. हे मूळ नक्षत्रावर जन्माला आलेले आहे कार्ट,
हे तुम्हाला आई वडिलांना पहिलं घेऊन जाईल. कोणत्याही मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलं कार्ट आई बापांना घेऊन जातं. म्हणून याला खास काढून त्या ठिकाणी पुरून टाका. देवाने काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, कारण सांगितलं होतं ते सत्य होतं का असत्य होतं? शास्त्रवचन होतं, सत्य होतं. मूळ नक्षत्रावर जे जन्माला येतं ते आई बापांना घेऊन जाते. हे खरं असल्यामुळे देव म्हटले जोपर्यंत खरं बोलतोय तोपर्यंत आपल्याला काही करायचं नाही, काही ऍक्शन घ्यायची नाही. नाथ महाराज मूळ नक्षत्रावर जन्माला आले म्हणून आई वडील लवकर अगोदरच गेले. आजोबांनी त्यांचं संगोपन केलेलं आहे. मूळ नक्षत्र घातक असतं. त्यानंतर पुढे मात्र त्या ठिकाणी यशोदाबाई म्हणते त्या महाबळ भट्टाला की म्हणे तात्या त्या दिवशी गर्गमुनी आले होते, त्यांनी तर उत्कृष्ट भविष्य सांगितलं. भगवान शंकर येऊन गेले, त्यांनी सांगितलं हा मुलगा सम्राट होणार आहे, आणि तुम्ही असा अभद्र का बोलता? अमंगळवाणी वदलासे विप्र, असं अमंगळपणे का बोलता तुम्ही म्हणे. मग त्यावेळेला मात्र देवाला सहन झालं नाही, कारण संतांची निंदा देव कधी सहन करत नाही. एक वेळ त्याची निंदा सहन करील, पण संतांची निंदा सहन करत नाही ध्यानात घ्या. मग मात्र भगवंतांनी ऑर्डर दिली. पहिला जो पुढचा पाठ आहे तो उठला, तात्याच्या कपाळावर आपटला. बाकीच्या पाठांनी सुद्धा दनादन सुरुवात केली. विटंबिला भटादिला पाठीवरी पाट, पाठीवरी पाट दिला पाठीवरी पाट. दिला पाठीवरी पाट, दिला पाठीवरी पाट, दिला पाठीवरी पाट. विटंबिला भट दिला पाठीवरी पाट, दिला पाठीवरी पाट, दिला पाठीवरी पाट. विठंबला भट, पाठीवरी पाट, दिला पाठीवरी पाट, दिला पाठीवरी पाट. घरातल्या इतर वस्तूंनी सुद्धा भाऊबंद कामाला लागलेत म्हणले होते, काय गप्प असतील का? तात्या पळायला लागल्याबरोबर बाजा आडव्या आल्या. उखळ आणि मुसळ जे त्यांनी आपलं काम चालू केलं. पळायला कसा तरी त्यातून सुटका करून जानवे तुटले पंचांग फाटले, पंचांग फाटले, जानवे तुटले, जानवे तुटले पंचांग फाटले, पंचांग फाटले, धोतर गाळे, टिपट टिपटे, धोतर गाळे, टिपट टिपटे, जानवे तुटले, जानवे तुटले पंचांग फाटले, पंचांग फाटले, धोतर गाळे, धोतर गाळे, धोतर गाळे, जानवे तुटले पंचांग फाटले. मोहन महाराज पुढं काय आता सांगा. टिंबाची काय मला कळलं नाही. मग काय अर्थ काय सांगू मला? का माझी जबाबदारी अर्थ सांगायची. तुम्ही टिंबाचे म्हणले, टिंबाचे म्हणजे काय ती बरोबर म्हणले. नंतर मग धोतर गळाले ढुंगणाचे का मर्यादा पाळली मला काही कळत नाही. संतांनी का मर्यादा? अहो तो शब्द उच्चारला तरी त्या शब्दाचा जो भाव आहे तो नाही निर्माण झाला पाहिजे, तो नव्हताच नाही. म्हणून त्यांनी सहजपणे शब्द उच्चार केला, धोतर गळाले ढुंगणाचे. शब्द काय? शब्द भाव जर निर्माण होत नाही तर शब्द उच्चाराने काय फरक पडतो? भावार्थ रामायण जर तुम्ही वाचलं तर हनुमंतराय ज्या वेळेला त्या लंकेमध्ये गेले आणि त्यावेळेचं 2 पानावरती जे वर्णन केलं नाही ना, हे राक्षस कसे कसे झोपले होते आणि काय काय, तुम्ही तर टिंबा असंच वाचत जात फार पूर्णपणे दोन्ही पानं. अक्षरशः म्हणजे तिथले जे ते वर्णन केले त्यांनी काय काय पाहिलं तिथं विषयासक्त झालेले ते राक्षस. नाथ महाराजांनी जसंच्या तसा शब्द प्रयोग करून ते शब्द वापरलेत जे तुम्ही उच्चारू शकत नाही. तुम्ही का आपण उच्चारू शकत नाही?
विषयी चित्त आपलं विषय अंतकरणात तयार होईल, भगवत भाव तयार होण्याच्या ऐवजी. म्हणून ते टिंबटिंब म्हणले तसं काय तुम्ही हे करून घेऊ नका. पण नाथ महाराजांचा भाव पहा, साधारण नाही. नाथ महाराजांचा भाव तुम्हाला समजून सांगतो. हे संत वाङ्मय कसं तयार झाले, असं शब्दज्ञानातून तयार झालेलं नाहीये. जसं वेद स्फुरले तसं यांना हे वाङ्मय स्फुरलेलं आहे. नाथ महाराज रामायण लिहिण्याकरता बसल्या अंगणामध्ये. बसल्यानंतर हनुमंतराय लंकेमध्ये जाताना ज्या ओव्या त्यांना स्फुरल्या, तर ती स्फुरण त्यांच्या ठिकाणी तो आवेग निर्माण झाला. तर त्या लेखणी आणि कागदासह नाथ महाराज उड्डाण केलं आणि घराच्या आल्या होत्या. चरित्रातला भाग आहे. असं एकरूपता एवढी साधलेली त्या कथेची, म्हणून त्या कथा ते ग्रंथ त्या पद्धतीचे तिथे उतरलेत आणि आज प्रभाव त्याचा जनमानसाच्या अंतकरणावर आहे. एक वेळेला नाथ महाराजांचं रामायण चालू असताना हनुमंतरायांना त्या ठिकाणी एक आसन रामकथेमध्ये ठेवले जातं की हनुमंतराय तिथे येतील आणि विराजमान होतील, हा भाव असतो. आणि एक वयस्कर ग्रस्त त्या ठिकाणी आले आणि तिथे बसले. कोणाला काही कळलं नाही, नाथ महाराजांना बी कळलं नाही की हे हनुमंतराय आहेत म्हणून. त्या रूपामध्ये एका म्हाताऱ्या माणसाच्या रूपामध्ये आले होते. हे बजरंगी तुम्हें बनाऊं, सिंदूर लगा लगा के, सिंदूर लगा लगा के, तेरा दर्शन में आऊंगा, काली बजा बजा के, तेरा दर्शन में आऊंगा, काली बजा बजा के, तेरा दर्शन में आऊंगा, काली बजा बजा के. हे बजरंगी तुम्हें बनाऊं, हे बजरंगी तुम्हें बनाऊं, सिंदूर लगा लगा के, सिंदूर लगा लगा के, तेरा दर्शन में आऊंगा, काली बजा
रामचंद्र हनुमान की जय। अंजनीच्या सुता तुला रामाचा सदा तुला रामाचं वरदान मुखान बोला बोला जय हनुमान मुखान बोला बोला जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोल जय हनुमान एक मुखान बोला बोल जय हनुमान धन्य तुझी राम भक्ती दिव्य तुझी काया धन्य तुझी राम भक्ती दिव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया आदरणी धरणी थर थर मेरा समान आदरणी धरणी थर थर मेरा समान सियावर रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय सद्गुरुनाथ भगवान की जय। साधनेचं रहस्य सांगू का? रहस्य जाता जाता अनुग्रह आणि प्रबोध कशा करता आहे माहिती का? चित्त शुद्धी करता अनुग्रह आहे, चित्त स्थिर होण्याकरता प्रबोध आहे, आणि तिथून पुढे भगवंताची भक्तीच करायची, अजून दुसरं काय नाही करायचं. नाही तर अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान हिरण्यकश्यपूला सुद्धा होतं. बुधवारी बाबा कायम सांगायचे, तर तुम्हाला झालं तर काही विशेष नाही, फक्त आवरण नावाचा वृत्तीवरचा दोष काढण्याकरता तेवढ्याच करता फक्त ती साधना आहे महावाक्याची. तिथून पुढे करू हरीचे कीर्तन गाऊ निर्मळ ते गुण. आयुष्यभर ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात याला. ज्ञानोत्तर ही ज्ञानोत्तर भक्तीच करायची, त्याच्यामध्ये तन्मय होऊन जायचं, एकरूप होऊन जायचं त्या आनंदामध्ये. तन्मयता एकरूपता तेव्हा प्राप्त होईल ज्याचं चित्त शुद्ध असेल. तन्मयता एकरूपता तेव्हा प्राप्त होईल ज्याचं चित्त स्थिर असेल. त्या चित्त शुद्धी चित्त स्थिरते करता अनुग्रह प्रबोध आहे. पुढे मात्र त्या ठिकाणी प्रत्येकाला त्या ठिकाणी जी गोष्ट करायची भक्ती करत त्या परमानंदामध्ये ब्रह्मानंदाचा आणि आनंद लुटायचा आहे, दुसरा अन्य काही करायचं नाही. लक्षात ठेवा, ज्ञानपूर्व भक्ती म्हणजे आहे मी हा कोण करावा विचार, आणि ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे जी सर्व साधू संतांनी पुढे हीच केली आयुष्यभर. तिथून पुढे ज्ञानोत्तर मध्ये काय केलं? माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने नगुडी कशा करता रस्त्याने त्याचे निर्मळ असे गुण त्या परमात्म्याचे गात गात जायचं. गात जागा गात जागा गात जागा, आणि पुढे काय? प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. गात जागा गात जागा गात जागा. जे सर्व संतांनी जे सर्व साधू संतांनी तिथून पुढच्या आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या भक्तीचा आनंद एकरूपतेने घेतला. ते म्हणताना देह तादात्म्यावरती राहतच नाही वृत्ती, कारण अगोदरच संतांनी दिलेल्या बोधानं ती वृत्ती खंडित करून इकडे भगवंताकडे लावलेली आहे.
चला पुढे काय विषय चालला होता आपला, मावळ भटाची झालेली फजिती. त्यानंतर या कंसानं अनेक राक्षस त्या ठिकाणी पाठवले. अघासूर अजगराच्या रूपामध्ये आला, सगळा गोपाळांना गिळंकृत केलं त्यांनी. एक गुहा आहे असं त्यांना वाटलं. कृष्ण भगवंत सुद्धा त्या गोपाळांबरोबर आतमध्ये गेले, म्हणजे आपण आत गेलो नाही त्यांची सुटका करता येणार नाही. आणि पुन्हा त्या ठिकाणी पोट फाडून बाहेर आले, सर्वांचं रक्षण केलं, अघासुराला सुद्धा मारलं. अघासुर म्हणजे काय? अग म्हणजे पाप, पापाचे कळप पळती पुढे हे काम केलं भगवान कृष्णाने. अघासुर म्हणजे पापाचा नाश केला, भक्तांच्या गोपाळांच्या पापाचा नाश केला. बकासूर म्हणजे बक ध्यान करणारे साधक. कोणी पाहते काय परत मग ह्याला बक ध्यान म्हणतात. तो एका पायावर उभा असतो, बगळा पांढरा शुभ्र बगळा नदीच्या कडेवरती, आणि एकदा का पाण्यात हालचाल झाली का टपकन लगेच चोचीनं मासा उचलायचा, खायचा आणि पुन्हा एका पायावर. असं बगुला ध्यान जे आहे ती होऊ नये साधकाकडून. म्हणून परमात्मा हृदयामध्ये अवतरित झालेला परमात्मा पहिल्यांदा अघासूर म्हणजे तुमच्या पापाचा नाश करतो. साधकाच्या दृष्टीनं चाललंय हे चरित्र, ध्यानात ठेवा. तसंच आहे, सांगताना ना तसंच सांगायचंय, पण सांगितलं जात नाही. बकासूर म्हणजे दांभिकपणा, दंभिकपणा. ते लक्षण आपल्या अंगी नसताना ते दाखवणं याला दांभिकपणा असं म्हणतात. तो दंभ बकासूर त्याला मारलं. अघ बक केशी, केशी दैत्य एका घोड्याच्या रूपामध्ये आला, त्याला सुद्धा आपटून मारलं. अग बक केशी मारले दारुण अवघी दैत्य खान, अवघी दैत्य खाने मुडवी, अवघी दैत्य खाने मुडवी, त्याच्या मागचा उद्देश आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी असं म्हणताना त्याच्यामध्ये त्या ज्या लीला आहेत त्याच्यामध्ये अध्यात्म भरलेले. कोणती चोरी केली? ज्याच्या घरी 9 लाख गायी आहेत ज्याच्या आई वडिलांकडं, त्याला या दह्या दुधाची चोरी करण्याची आवश्यकता नाही. आमच्या नाथ महाराजांनी त्या ठिकाणी एक सुंदर गवळण आहे 14 चरणाची. आवरी आवरी आपुला हरी दुबळ्याची केली चोरी, घरा जावयाची उरी कृष्णे ठेविली नाही. कवाड भ्रांतीचे उघडिले. कोणतं कवाड? कोणतं? चोरी भाबर का कृष्णाची? कवाड भ्रांतीचे उघडले. भ्रांती म्हणजे जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवण्या. मी देह आहे तर मी ब्रह्म आहे, अशी जी भ्रांती निर्माण झाली होती ती भ्रांती ती त्या ठिकाणी कवाड भ्रांतीचे उघडले, कुल्प मायेची मोडले. माया ममत्वामध्ये साधकाला हा हृदयामध्ये आविर्भूत झालेला, सद्गुरूच्या कृपेनं आविर्भूत झालेला आणि हा कृष्ण त्या ठिकाणी माया राहू देत नाही, ममत्व राहू देत नाही, माया मोहाचा निराश करतो. शिंके अविद्येचे तोडिले बाई तुझ्या कृष्णे. तुमची अविद्या कोणी घालवली? तो तुमचा कृष्ण. ध्यानात ठेवा बरं. 18व्या अध्यायामध्ये ओवी आली. तरी अविद्येची आनिला विश्व स्वप्नाचा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादिपणे जो. तो महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निथावे, माता हात ठेविला नवे थापटिला जैसा. ती अविद्या महावाक्याशिवाय जाणारच नाही. आणि म्हणून शिंके अविद्येचे तोडिले. भ्रांती सासूचा नाही पत्ता, नष्ट झाल्या
नाही कोणी दुसरे घरी यावो माझ्या घरी नाही कोणी दुसरे घरी काय ती गवळण आवाहन करते भगवान परमात्म्याला आणि यावो माझ्या मंदिरी नाही कोणी दुसरे घरी माझ्या घरामध्ये दुसरं कोणी नाही तुम्ही माझ्या या मंदिरामध्ये हृदयरूपी मंदिरामध्ये या जिथं कामक्रोधाड पडिले पर्वत राहिला अनंत पलीकडे तिथंच आहे परमात्मा पण कामक्रोध रूपी पर्वत आड पडलेत म्हणून तो तुमच्यामध्ये प्रगट रूपाने असूनही अनुभूतीला येत नाही या गवळाने सांगितलं अरे यावो माझ्या मंदिरी नाही कोणी दुसरे घरी सासू नाही सून नाही भ्रांती कल्पना ही अजिबात नाही यालाच सासू सुना ही नावं दिलेली आहे या भगवान परमात्म्यानं कृष्णानं त्या ठिकाणी या गोपाळांना गवळणींना आनंद देण्याकरता आणि दुष्टांचा संहार करण्याकरता हा अवतार होता चित्त चोरी रे नंदाच्या कानी तुका मनेने गरुड ध्वजे कारण चित्त कसं आहे मृदू सभा कोणाच्याही चित्ताची चोरी करत नाही भगवान परमात्मा चित्त चोरी रे नंदाच्या कानी तुका मनेने गरुड ध्वजे एक प्रमाण आहे मृदू सभाय नवनीत आणि तैसे सज्जनाचे चित्त आणि त्याची चोरी करतो कृष्ण हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरले चित्त हरिने 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 माझे हरले चित्त हरिने माझे हरले चित्त कसं वाटतं बरं हे ऐकल्यानंतर कसं वाटतं ही चाला ऐकल्यावर कशी वाटते समाधीच लागल अशी नाही तर मग आपल्या हरिणी म्हणजे नाचत्यात भूते वेताळ नाचती भूत समजून जायचं प्रमाण मग मुद्दाम भूते वेताळ नाचती घेतलं मुद्दामच घेतलं अरे आता प्रबोध झाला जरा वृत्ती स्थिर होते ना किती गोड वाटते वृत्ती उचलण्याकरता गरज आहे चिंतनाला बसवल्यानंतर ज्याला अनुग्रह येते त्याची वृत्ती उचलण्याकरता निषेध नाही केला मी चालू द्या आयुष्यभर तसंच मग प्रबोध तरी कशाला मग निषेध नाही केला वापर करतोय आम्ही जिथं जी हत्यार लागेल ते वापरावंच लागेल सुरीचं काम आहे तिथं तलवारी नाही वापरायचं आणि तलवारीचे काम आहे तिथं सुरी नाही वापरायची एवढं कळलं तरीच लक्षात येईल खूप सुंदर वृत्ती स्थिरावण्याची गरज आहे
वृत्ती स्थिरावल्यानंतर खरा आनंद म्हणजे स्वरूपभूत जो आनंद आहे हा गायनाचा आनंद आहे, छंदाचा आनंद आहे तो. आणि सांप्रदायिक चाली याच्याकरता असतात, वृत्ती स्थिरावण्याकरता. असो हरिने माझे हरिले चित्त. दुसरी एक तुकोबारायांची गवळण आहे. मैं भूली घर जान, मैं भूली घर जाने बात रे. मैं भूली घर जाने बात रे. मैं भूली गोरस वेचन आए हार. दही घ्या अशी म्हणणारी ती गवळण ज्या वेळेला कृष्णाच्या त्या बासरीचा आणि तिच्या कानावरती आवाज पडला त्याबरोबर दही घ्या दूध घ्या म्हणणारी गवळण गोविंद घ्या कोणी. दुधीवर दुधी गवळण साते निघाली. गवळण गोरस म्हणून सरली. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. मंत्रमुग्ध होते माणूस. जरा सांप्रदायिकता याला म्हणतात. सांप्रदाय काय चालेल काय म्हणणं. मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही विचार करा म्हणून पहा मग कसं माझा आहे. गोविंद दामोदर व्यारी. हळुवारपणा येतो, हळुवारपणा चित्ताला सांप्रदायिक चालीनं. ऐसे हळुवारपण येईल तरीच हे उपेगा जाईल. आणि जर नाही आलं हे हळुवारपण तर मग माऊली म्हणतात नाही तरी गोटी होईन मुकया बहिरयाची. एवढा सपाटाच दिलाय माऊलींनी, कानकाच दिलाय. नाहीतरी गोटी होईल मुकया बहिरयाची. हळुवारपण त्या भ्रमर त्या कमलकलिकेवरती बसतो तर कुचंबेल केसर, केसर कुचंबेल ते असं वर आपलं वजन सगळं असं वरती धरतो आणि नकळतपणे त्याच्यामधला मकरंद सेवन करतं. त्याला सुद्धा कळून देत नाही सेवन केलेला. असे हळुवारपणा निर्माण होण्याकरता प्रबोध दिलाय बरं. तोच आनंद जो तुम्ही अनुग्रहामध्ये अष्टसात्विक भावाने अनुभवला तो आता सूक्ष्म होतो. किती सूक्ष्म होतं. नुसतं एवढं जरी केलं त्यांनी वेळच लागत नाही. सहजता निर्माण झाली, सहज अवस्था निर्माण झाली.
शुद्ध सात्विक अवस्था म्हणतात त्याला. सुरुवातीला ठीक आहे, प्रकृतीला वळण नाही नावाचं, रजोगुणी तमोगुणी होईल, रडेल गडबडा लोळेल ओरडेल, ठीक आहे, निषेध नाही. परंतु आयुष्यभर तशीच अवस्था होत असेल तर समजून रिमार्क मारायचा, हा चिंतन करत नाही साधक. आपल्याला सत्वगुणी बनवायची ना प्रकृती, मग रजोगुणी तमोगुणाचं परिवर्तन होऊन सत्वगुणी अजूनही नाही. आयुष्य चाललं आमचं, पण अजूनही आमची प्रकृती सत्वगुणी शुद्ध सत्वगुणात जायलाच तयार नाही. किती अरवारता निर्माण झाली पाहिजे. अवस्थेचा निषेध नाही, अवस्थेशिवाय परमार्थ भावे विन देव न कळे निसंग, पण ती सूक्ष्मतेत केली पाहिजे. पुढे पुढे डोळ्यातला एक गवळण म्हणते, काय सांगू, मी कधी झोपेल असं मला होतं की तो कृष्ण कन्हैया लगेच माझ्या स्वप्नात येतो. दुसरी गवळण तिला म्हणते, काय सांगू बाई, भाग्यवान आहेस तू की तुझ्या स्वप्नामध्ये तरी कृष्ण येतो, पण माझी झोपच उडाली, मला झोपच येत नाही. पहिली भाग्यवान का दुसरी भाग्यवान? मेंदू पाहिजे, डोकं त्याच्यात मेंदून तो वापरलेला पाहिजे, बिगर वापरलेला गण चढतो. कोणती भाग्यवान? जिला झोपच येत नाही ती भाग्यवान, की स्वप्नात का नाही येतो ती भाग्यवान? दोन्हीपैकी जास्त भाग्यवान कोणती? एक गवळण म्हणते, त्याचं स्मरण केल्याबरोबर माझ्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रुधारा वाहू लागतात. दुसरी म्हणते, त्याचं स्मरण करून करून अश्रुपिंडच खलास झाला, अश्रुधारा व्हायच्याच बंद झाल्या. कोणती जास्त भाग्यवान? जिच्या डोळ्यातला अश्रुभावच आटून गेला. आता तिची सूक्ष्मता किती राहिली माहिती का? तिच्या अंगावरचे फक्त रोमांच उभे राहतात. रोमांच आणि अश्रुभाव हा सर्वात सूक्ष्म भाव आहे. भर झोपेतून दचकून उठते, मूर्ती सावली समोर दिसते. झाले बदनाम देवा तुझ्या पायी, चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही. झाले बदनाम, झाले बदनाम, झाले बदनाम देवा तुझ्या पायी, चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी ब्रह्मलीना बापू गुरुजी कीर्तनामधून सांगायचे, सहजतेने बोलायचे, सहजतेने. हे श्रीपाद बाबा रामदास बाबा एक दिवस घरी नाही, हे गाव का ते गाव का ते गाव का ते गाव का म्हणले हे असं? म्हणले घरी राहिलं का घरियातला उचलून उचलून टाकीत, त्यांना चैनच नाही पडत. ही जी भूमिका आता ह्या गवळणीची इथे आली ना, झाले बदनाम देवा तुझ्या पायी रे, चित्त संसारी लागत नाही. ही स्थिती आहे. रोज 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 एका गावाला, रोज एका साधकाकडं. अरे ते साधकातून कृष्ण सर्वांमध्ये कृष्ण पाहत होते, ते कृष्णाच्या भेटीला जात होते. जर व्यक्तीच्या जात असते, साधक म्हणून जर जात असते तर व्यवहार कळला असता त्यांना. ज्या अर्थी व्यवहार कळत नव्हता, व्यवहाराचा विचार नाही, कोणी काय दिलं कोणी काही नाही दिलं, आणि तरी 10-12 दिवसानंतर आपल्या भेटीला आहे म्हणजे त्यांना त्या कृष्णाचा वेध लागला होता. तुम्हाला ते ब्रह्मस्वरूप कृष्ण स्वरूप पाहत होते. हात जोडिता बंधन तुटले, हात जोडिता बंधन तुटले, आता जीवाचे मी पण तुटले, आता जीवाचे मी पण तुटले. आज्ञाने तू परमात्म्याला, आज्ञाने तू परमात्म्याला अर्पण केली तुझी. तेरे काना तेरे काना तेरे
तीन प्रकारे ह्या लीला केलेल्या आहेत. ह्या तीन प्रकारच्या रासक्रीडा आहेत. एक रासक्रीडा ज्या ब्रह्मचारिणी गोपिका आहे, साधक ब्रह्मचारिणी साधक म्हणू आपण, गोपी गोनाम इंद्रिय त्याच्यातून सेवन करणाऱ्या त्या इंद्रियांच्या द्वारे हा ब्रह्मरस सेवन करणाऱ्या इति गोपी, इति गोपाल हा गोनाम इंद्रिय त्यांचं पालन करणारा आणि त्यातून ब्रह्मरस सेवन करणारा यांना गोपाळ म्हटलंय, यांना गवळणी म्हटलेलं आहे. म्हणून बोधवारे बाबांच्या मुखातून वर्णन असायचं ते भूतकालीन नाही वर्णन करायचे, वर्तमानकालीन वर्णन करायचे. की त्या गवळणी कोण होत्या? त्या दान वेद गर्भेच्या श्रुती, श्रुती रूपे नव्हे पदप्राप्ती, मनोनी अवतरल्या वाघोली प्रती, मनोनी अवतरल्या भोसकी प्रती, मनोनी अवतरल्या नगर प्रती, मनोनी अवतरल्या मुंबई प्रती. हे यथार्थ परमार्थ याला म्हणतात. वर्तमानकालीन वाक्य वापरायचे. वाक्य मात्र असं आहे, मनोनी अवतरल्या गोकुळाप्रती. पण याला गोकुळ ही संज्ञा आहे. जिथे जिथे ती स्थिती आहे, जिथे ते साधक आहेत त्यांना गोपाळ आणि गवळणी आजही आहे, कृष्णही आजही आहे. आणि आजही रासक्रीडा आहे. ही रासक्रीडा ब्रह्मचारी असणारे जे कोणी साधक आहेत त्यांच्या करता आहे. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जला दे, प्रीत लगा चरणों में ले ले मुर्गी वाले हो, मुर्गी वाले, मुर्गी वाले हो, मुर्गी वाले हो. मुर्गी बजा दे, बंसी सुना दे, मुर्गी बजा दे, बंसी सुना दे, मुर्गी वाले हो, मुर्गी वाले, मुर्गी वाले हो, मुर्गी वाले, मुर्गी वाले हो, मुर्गी वाले. मैं तो कहने चुप हूँ सावरे, तेरे बिना हो गया मन मेरा बावरे.
दीवाने वृंदावन बिहारी लाल की सद्गुरुदेव भगवान की बोल राधा रानी की बोल भागवत भगवान की जय। कात्यायनी नावाचं व्रत केलंय या गोपिकांनी, कुमारिका आहे। त्या व्रताचा विधी आहे की सकाळी सूर्योदयाच्या अगोदर यमुनेमध्ये स्नान करायचं। त्या पद्धतीने त्या स्नानाला गेलेला असताना भगवान परमात्म्याच्याच या परमानंदा करता त्या ठिकाणी त्यांनी ते व्रत केलं आणि भगवान परमात्म्यानं त्यांना पाण्यामध्ये स्नानाकरता जाऊ दिलं आणि नंतर त्या ठिकाणी तिथे आपल्या सवंगड्यांसह त्या ठिकाणी आला। कदंबाच्या वृक्षावरती त्या ठिकाणी त्यांची ती वस्त्र ती तीरावर काढून ठेवलेली ती घेऊन वरती बसला। ही कोणतं वस्त्र हरण केलंय? अहंकार रूपी वस्त्र हरण केलेले। त्याच्यात लाक्षणिक अर्थ असा आहे, तो अहंकार जो आहे तो तर परमात्म्याने हरण करण्याकरता तर त्याची भक्ती आपण करायची आहे। ही एक रासक्रीडा त्या ठिकाणी एक प्रसंग केला। दुसरी वानप्रस्थी असणारे जे होत्या गवळणी ते ऋषीमुनींचा त्या ठिकाणी यज्ञ चाललेले होते याच्याच प्राप्ती करता, पण याचं स्वरूप त्यांना कळलेलं नव्हतं। हा देव आहे हे त्यांना कळलेलं नव्हतं कृष्ण। म्हणून गोपाळांना त्यांच्याकडे ज्या वेळेला तिथी वस्ती दिसते तिथून तरी काहीतरी खायला मिळेल आपल्याला, घेऊन या असं सांगितल्यानंतर हे गोपाळ गेले, पण त्या ऋषीमुनींनी दिलं नाही। ते म्हणले हा ते गवळ्याचा पोरगा, हा तो कुठे देव आहे का? आणि त्याला नाही आम्ही देणार, यज्ञ नारायणाला देण्याकरता आम्ही हा यज्ञ मांडलेला आहे। पण त्या गवळणींना मात्र तो कृष्ण कन्हैया कळलेला होता। त्यांनी त्या ठिकाणी गोपाळ पुन्हा परत फिरून आले, कृष्णाला सांगितलं झालेलं वर्तमान आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला कळलं नाही त्या मिशावाल्या दाढी मिशावाल्यांकडे कशाला गेले? त्यांचे ज्या या रुची पत्नी आहेत त्यांच्याकडे जा आणि मग पेंद्या सुदामा वर्जावाकडे तिकडे गेले। ते म्हणले तुम्ही पुढे निघा आम्ही घेऊन येतो। आणि ते यज्ञ सामुग्री करता केलेलं सगळे मिष्टान्न मिष्टान्न पक्वान्न त्यांनी पाट्यांमध्ये त्या ठिकाणी भरून कृष्ण कन्हैयाकडे इकडे घेऊन आले। ही वानप्रस्थी जी आहे त्यांच्याकरता केलेली ही रासक्रीडेचा प्रसंग आहे। आणि ज्या ठिकाणी संन्यस्त वृत्ती निर्माण झाली, विषय अंतःकरणामध्ये एवढासा सुद्धा नाही, त्यांच्याकरता रासमंडल निर्माण केलं आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने रासक्रीडा सुरू केली। म्हणा एखादं रासक्रीडेचं पण Krishna
Thank you.
मीठी रस से भरोड़ी राधा रानी लागे, महारानी लागे, मने थारो थारो जमुना जी लागे, मीठे रस से भरोड़ी राधा रानी लागे, महारानी लागे, मने थारो थारो जमुना जी लागे। जमुना जी नो खारी खारी राधा रानी नो, वृंदावन में रास रचावे बरसाने की चोरी, रास लगाए बरसाने की चोरी। रानी की रत लागे लागे, महारानी लागे, मारो 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 जमुना जी नो पानी लागे, मारो 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 जमुना जी नो पानी लागे। मीठे रस से भरोड़ी राधा रानी लागे, महारानी लागे, मने थारो थारो जमुना जी नो पानी लागे।
वेळेचं बंधन आहे आपल्याला. ज्या गवळणी आता या त्यामध्ये नाचत होत्या त्यांचं भजन होणार आहे, त्यांना भजनाला वेळ मिळायला पाहिजे गवळणींना. म्हणून मला पहिल्यांदाच तात्यांनी सांगितलं होतं जास्त वेळ घेऊ नका, तरी मी 15 मिनटं जास्त 1 मिनिट 12 वाजेपर्यंत थांबवा. त्यानंतर आता एकदा वरती तिकडे लागली नाही का, कधी कोणी किती सांगितलं तरी आताच भजन झालं. लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा. 2 शब्द ऐकावं लागतील ना त्यांचे, मला एवढंच होईल ना. काय करावं, ठीक आहे. याच ठिकाणी आपण आपल्या वाणीला विराम देऊया. दुपारच्या वेळामध्ये 3 ते 5 या वेळामध्ये ही कथा पूर्ण न होणारी कथा आहे, कधीच पूर्ण होणारी कथा नाही आहे. कितीही चरित्र भगवंताचं सांगितलं, मला वाटतं आपण पुढच्या वेळीने आपण असं करू की श्रीमद भागवत कथेच्या ऐवजी कृष्णचरित्रच पहिल्या दिवसापासून घेऊ ना. कृष्णचरित्र सुरुवातच कृष्णचरित्रापासून करायची, म्हणजे 7 दिवसामध्ये बस. काय तुम्ही जर पाहिलं ना अध्यात्म गोपीगीतामध्ये रासपंचाध्यायीन गोपीगीत जर पाहिलं बारकाईनं, जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर ही संपूर्ण साधना जी आपल्याला परंपरेने प्राप्त झाली त्याच्यामध्ये ओतप्रोत न्हावून निघतो त्या प्रेमामध्ये. असं हे भागवत शास्त्र प्रेमाचं शास्त्र आहे. ज्ञानाने अहंकार होऊ नये म्हणून व्यासमहर्षींना सुद्धा नारद मुनींनी हे भागवत शास्त्र निर्माण करायला सांगितलं. जो महात्मा आपल्याला रामदास बाबांच्या रूपाने भेटला, अक्षरशः एकनाथी भागवताच्या या 18,000 ओव्या संपूर्णपणे महात्म्याच्या मुखगत होत्या. आणि ओघाने एकामागे एक ज्या वेळेला त्या ओव्या आणि ती गोकुळातले प्रसंग अक्षरशः आपल्याला गोकुळामध्ये घेऊन जात होते. वृद्ध असो लहान बालक असो 5-5 तास 4-4 5-5 तास कोणाला भान राहत नव्हतं, अशी स्थिती आपण महात्म्यांच्या त्या पद्धतीने अनुभवली. गावात जायला निघाल्यानंतर जी गोकुळातली स्थिती असायची ती स्थिती व्हायची. रथी चढले वनमाळी अकांत गोकुळी, भूमी पडला व्रजवाडी कोण देहाचे सांभाळी. नयनीच्या मुदकाने भिजली धरणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. ती स्थिती कृष्ण मथुरीला जाताना बाबा जिथून निघायचे ज्या ज्या ठिकाणावरून त्याच वेळेला ही स्थिती असायची. असो, याच ठिकाणी थांबूया. सर्वांना जय हरी.